जय गजानन श्री गजानन. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहोत श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी. लेखन आणि संशोधन श्री दासभार्गव महाराज शेगाव आणि वाचक स्वर आहे सौ शीतल पाटील पुणे. आज आपण पुंडलिक भोकरे भाग 2 ऐकणार आहोत. याआधी आपण मुंडगावचा महिमा हा शर्वरी बाविस्कर हिच्या स्वरात ऐकलेला आहे. मुंडगाव येथे शके 1816 मध्ये इसवी सन 1894-95 मध्ये उकरडाजी भोकरे आणि जानकाबाई यांच्या घरी पुंडलिकाचा जन्म झाला. पुंडलिक तसा बालपणापासूनच निग्रही वृत्तीचा होता. आई आणि वडिलांद्वारे त्यांच्यावर धार्मिक संस्कार झालेले होते. कुणबी समाजाच्या भोकरे कुटुंबियांवर वारकरी संप्रदायाचा पगडा होता. पुंडलिक भोकरे यांचे वडील महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला वारंवार येत असत. तेच संस्कार पुढे पुंडलिकावर सुद्धा झाले. पुंडलिकाचा विवाह बालपणीच जनाबाई हिच्यासोबत झाला आणि ह्या जनाबाईसही पुंडलिकासारखे ज्ञान प्राप्त झाले. तीच कथा आज आपण ऐकणार आहोत. पुंडलिकांना 2 बहिणी होत्या. मोठी सरूबाई ही अंजन बावला दिली होती आणि दुसरी खदूबाई ही काळगव्हाण या गावी दिलेली होती. इसवी सन 1895 म्हणजे शके 1616 मध्ये जन्मलेल्या पुंडलिक भोकरेंचा सद्गुरू श्री गजानन महाराजांशी सर्वप्रथम संबंध दिनांक 16, 17, 18 जानेवारी 1908 शके 1829 मध्ये आला. भक्त झामसिंग राजपूत यांच्या वाड्यात महाराजांचा मुक्काम होता. महाराजांच्या केवळ दृष्टिक्षेपाने कित्येक भक्तांना संतत्व प्राप्त झाले. एवढे सामर्थ्य महाराजांमध्ये होते. त्यांच्या नुसत्या स्पर्शाने किंवा एखादी वस्तू देणे किंवा फेकून मारणे यामुळे तत्क्षणीच दिव्य दृष्टी प्राप्त झालेले, विदेही स्थितीत पोहोचलेले किंवा देहभान विसरलेले असंख्य भक्त होते. त्यातूनच आपले पुंडलिक भोकरे आणि जनाबाई. पूर्वीच्या चालीरीतीप्रमाणे बालविवाह होत असत. त्याप्रमाणे पुंडलिकाचा विवाह 10-11 वर्षाच्या जनाबाईशी झाला. ही जनाबाई पुंडलिक भोकरेंची पहिली पत्नी. ज्ञानेश्वरी वाचल्याचा लीला प्रसंग झाल्यानंतरची ही घटना आहे. पुंडलिक बुवा ज्ञानेश्वरी वाचायचे आणि बायजाबाई ऐकायच्या. आता सर्व गावभर या लीलेचा प्रताप पसरलेला होता. महाराजांच्या कृपेने पुंडलिकास ज्ञानेश्वरी वाचता येऊ लागली. हा अडाणी मुलगा पण ज्ञानेश्वरी अगदी स्पष्टपणे वाचून त्याचा एखाद्या पंडिताप्रमाणे भराभर अर्थ सांगतो असं गावकरी आपापसात बोलत असत. आणि ही चर्चा बुवांची पत्नी जनाबाई हिने देखील त्यांच्या तोंडून ऐकली. तिला आजूबाजूच्या बाया सांगत, अगं तुझा नवरा महाराजांच्या कृपेने ज्ञानी झालाय बघ. तेव्हा तिचं वय तरी किती असणार, पण तिच्या बालमनावरही महाराजांच्या कृपेच्या छटा उमटल्या. तिला वाटू लागलं की आपल्यावरही महाराजांची कृपा झाली पाहिजे. तिने मनोमन तसं ठरवलंही. एकदा महाराज मुंडगावात आले. महाराज तेथे एका गडीच्या पायथ्याशी बसत. आता ही गडी अस्तित्वात नाही. ती पूर्वी झामसिंगांच्या घराजवळ होती. महाराज गडीजवळ ब्रह्मानंदात मग्न बसलेले होते. आजूबाजूला काही मुलं खेळत होती. त्या लहान मुलांमध्ये पुंडलिक बुवांची पत्नी जना ही सुद्धा होती. ती काही एक न बोलता रुसून बसली. तिचे ते रुसणे सर्वांना समजले असे तिचे हावभाव होते. हे झालं बाह्य भावावरून ओळखणं. मात्र हे रुसणं का आणि कशासाठी हे तर अंतर्यामीच जाणू शकतात. आणि ते महाराजांनी जाणलं. हिच्या अंतःकरणात काय आहे हे त्यांनी ओळखलं. ही माझ्यावर कशासाठी रुसली आहे ते तिला म्हणाले. मुली इकडे ये, तू का रुसलीस? ती रुसून बोलली, तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण ज्ञान देऊन टाकले आणि मी मात्र कोरीच्या कोरीच राहिले. महाराज तिला म्हणाले, ये बैस. आणि महाराजांनी तिच्या ओठावर एक बोट ठेवून गीतेचा पहिला श्लोक स्वतः म्हटला.
शतप्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः। मामका पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। महाराजांनी केवळ तिच्या ओठावर एक बोट ठेवून हा एकच श्लोक म्हटला आणि तिला सगळी गीता मुखोद्गत झाली. महाराजांनी ओठावरील बोट काढताच ती गीतेचे 18ही अध्याय उच्च स्वरात म्हणू लागली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः. मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. आजूबाजूचे लोक केवळ आश्चर्याने बघू लागलेत. त्यांना अर्थ तर कळत नव्हता, पण हे सर्व एका क्षणाभरात नुसत्या स्पर्शाने कसे झाले यातच सगळे गुंग होऊन गेलेत. एखाद्या विद्वान व्यक्तीप्रमाणे तिने सगळे अध्याय भराभरा संपवलेत. लोक तर भान हरपून बसले होते. ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली लीला आपण ऐकतो, पण त्यांच्यानंतर अशा लीला महाराजांनी केल्या. तिचे सर्व श्लोक म्हणून होताच महाराज पुन्हा तिला म्हणाले, तुला अधिक काय पाहिजे? ती एवढीशी छोटीशी पोर चटकन म्हणाली, महाराज, माझ्या नवऱ्याचं दर्शन आणि तुमच्या चरणावर मुक्ती. तेवढ्यात पुंडलिक भोकरे तेथे येतात न येतात तो ती चटकन त्यांच्या पायावर पडून उठली आणि त्वरित महाराजांच्या पावन चरणांवर तिने आपले मस्तक टेकवले. बस, महाराजांच्या पायावर तिने आपला देह ठेवला. यालाच म्हणतात मुक्ती. कसलाही काळ वेळ नाही. एका बालमनाने केवळ आपल्या चरणांवर मुक्ती पाहिजे असे मागणे व दुसऱ्याच क्षणी प्रत्यक्ष महाराजांचे पायांवर डोके ठेवताच आपला प्राण सोडून द्यावा, याला काय म्हणावे? कोणत्या शब्दात महाराजांच्या या श्रेष्ठतेचे वर्णन करावे हे कळत नाही. प्रत्यक्ष मुक्तीचा हा सोहळा कधीही वाचनात आलेला नाही. हाच तो सद्गुरूंच्या चरणी देह ओवाळण्याचा संकल्प प्रत्यक्ष सिद्ध होणे. महाराजांच्या लीला बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. निव्वळ बुद्धी उपयोगी आणून त्या कळत नाहीत, पटत नाहीत. त्या कळण्यासाठी, त्या पटण्यासाठी खरी भक्ती पाहिजे. भक्ती जगणारे हृदय पाहिजे. अन्यथा हे कळणं अशक्यप्राय आहे. अनुभवणे त्याचाही पलीकडचे आहे. अशा या थोर पण वयाने लहान बालिकेने जगाला दिलेले प्रत्यक्ष उदाहरण हे आहे. नमस्कार.